नमस्कार, मी सुप्रिया. सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये. हेल्थ केअर 3 टप्प्यात प्री प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर. आजचा आपला टॉपिक आहे प्रेग्नन्सी सिरीजमधला प्रेग्नन्सीमध्ये गरोदरपणामध्ये बसण्याची कशी पोझिशन असायला हवी, किंवा तुम्ही जर खाली बसत असाल तर कसं बसायचं, कसं उठायचं जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही, हे मी करून दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर वळूया आजच्या आपल्या टॉपिककडे. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही खाली बसलेले असाल अथवा बेडवरती, सोफ्यावरती, चेअरवरती, कधीही अंग हे जास्त मागच्या बाजूला झुकलेलं नसावं. स्ट्रेट बसा, ताठ बसा. इवन उठताना सुद्धा मागच्या बाजूने आधार देऊन अशा प्रकारे उठायचं नाही. मी ते करून दाखवेन कसं उठायचं आहे. इवन जेव्हा तुम्ही उभं राहता त्यावेळेला तुमची जी बॉडी पोस्चर आहे ते सुद्धा स्ट्रेट असलं पाहिजे. अशा प्रकारे झुकायचं नाही. हात आधार देऊ शकता हातांचा अशा प्रकारे, बट अशा प्रकारे झुकायचं नाही मागच्या बाजूला. ही गोष्ट एक लक्षात ठेवा. त्यानंतर जेव्हा पण तुम्हाला खाली वाकायचं आहे, कुठली वस्तू घ्यायची आहे, त्यावेळेला सुद्धा डायरेक्ट कमरेतून वाकायचं नाही आहे, तर वाकताना गुडघ्यातून वाकायचं आहे. तेही मी करून दाखवेन. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की प्रेग्नन्सीमध्ये कपडे घालताना हे सैलसर असले पाहिजेत. सुती कपडे असतील तर उत्तमच. तुम्हाला इरिटेशन होणार नाही याचीही काळजी घ्या. आणि सैलसर कपडे असतील तर तुम्हाला मूवमेंट करायला इझी जाईल. जसं की इथे मी ड्रेस घातलेला आहे. हा ड्रेस तुम्हाला दिसतोय अनारकली पॅटर्नमध्ये आहे आणि खूप छान असा ड्रेस आहे. या ड्रेसमध्ये इवन प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा कम्फर्टेबल ड्रेस आहे अनारकली पॅटर्न असल्यामुळे. तर अशा प्रकारचे अनारकली ड्रेसेस तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये घालू शकता. म्हणजे गाऊन वगैरे ही घालू शकता. आणि थोडंसं बाहेर जाताना किंवा घरात तुम्हाला ॲज अ चेंज हवा असेल तर अनारकली ड्रेसेस जे आहेत ते प्रेग्नन्सीमध्ये उत्तम आहेत. कटवाल्या ड्रेसमध्ये थोडंसं अनकम्फर्टेबल फील होऊ शकतं तुम्हाला. सो अनारकली ड्रेस तुम्ही घालू शकता. इथे जो हा मी ड्रेस घातलेला आहे हा मी घेतला आहे ट्रेल शॉपवरून. ट्रेल हे एक लाईफस्टाईल शॉर्ट व्हिडिओजचं ॲप आहे आणि जिथे तुम्ही शॉपिंग पण करू शकता. तुमचे आवडते ब्रँड स्वस्तात कसे मिळवता येतील हे जर तुम्ही शोधत असाल तर तुमचा शोध संपला पाहिजे ट्रेलवर. एंड ऑफ सीझन सेल चालू आहे. द ग्रँड ट्रिलियन सेल चालू आहे, जिथे मिळेल तुम्हाला 80% ऑफ. प्लस माझा कुपन कोड यूज केला तर मिळेल 30%. म्हणजे 80% प्लस 30% माझ्या कुपन कोडवरती तुम्हाला ऑफ मिळणार आहे. आणि हे प्रोडक्ट घेण्यासाठी तुम्हाला कुपन कोड यूज करायचा आहे कॅपिटलमध्ये XTUJTRLC30. हा कुपन कोड यूज केल्यानंतर तुम्हाला 30% ऑफ मिळेल. प्लस जो एंड ऑफ सीझन सेल जो चालू आहे त्याचं 80% ऑफ. तर लवकरात लवकर खरेदी करा. ट्रेल ॲपवरून शॉपिंग केल्यानंतर तुम्हाला फ्री डिलिव्हरी मिळते. लिंक ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. आणि त्यासोबतच विनामूल्य प्रॉडक्टसुद्धा तुम्ही ट्रेल ॲपवरून मिळवू शकता. जसं की काही ॲक्टिव्हिटीज कंप्लीट केल्यानंतर ट्रेल कॅश जे चालू आहे, एक ट्रेल कॅश म्हणजे ₹1. तर जेवढ्या तुम्हाला ट्रेल कॅश मिळतील त्याचा फायदा तुम्ही तुमच्या शॉपिंगसाठी सुद्धा करू शकता. एंड ऑफ सीझन सेल चालू आहे 15 ते 20 डिसेंबर. या ड्रेसची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्हाला ड्रेस आवडला असेल तर तुम्ही नक्की लिंकवर जाऊन तो ड्रेस खरेदी करू शकता आणि जे काही ऑफर्स आहेत त्याचा फायदा घेऊ शकता. तर वळूया आपण आता आजच्या आपल्या विषयाकडे. पटकन दाखवते कसं बसायचं आहे, कसं उठायचं आहे. सगळ्यात आधी आपण बघूया की तुम्ही किती चुकीच्या पद्धतीने वागता. कमरेतून वाकायचं नाही. वाकण्याची प्रेग्नन्सीमध्ये आहे गुडघ्यातून आणि मग कमरेतून वाकणं. त्यानंतर आता खाली बसताना काय काळजी घ्यायची, कसं बसायचं ते सांगते. जर तुम्हाला स्क्वॅट पोझिशन माहीत असेल, इथे दिसतं याप्रमाणे, ज्याप्रमाणे इंडियन टॉयलेटमध्ये आपण बसतो त्याप्रमाणे ही पोझिशन आहे. जर तुम्हाला खाली बसून काही काम करायचं असेल तर अशा प्रकारे बसू शकता, किंवा खाली मांडी घालून बसू शकता, किंवा बटरफ्लाय पोजमध्ये. म्हणजे आपलं जे एक्सरसाइज तुम्ही करत असाल तर तुम्हाला माहिती असेल योगासनांमध्ये वगैरे बटरफ्लाय पोज. तर अशा प्रकारे म्हणजे हे सगळं काय आहे की पेल्विक एरिया ओपन राहायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. किंवा तुम्ही पाय सरळ पुढे पसरून थोडा वेळ मागे भिंतीला टेकून वगैरे अशा प्रकारेही बसू शकता. त्यानंतर उठताना काय करायचं, खाली बसलेले असाल तर एक पाय वर घ्यायचा, गुडघ्यावर आधार द्यायचा, खाली एका हाताने आधार घ्यायचा फरशीचा आणि मग उठायचं.
त्यानंतर चेअरवर बसताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मागे नेहमी उशी असलीच पाहिजे पाठीला आधार देण्यासाठी. मागे तुम्ही टेकून बसताना पायामध्ये अंतर असलं पाहिजे, म्हणजे पेल्विक एरिया ओपन असला पाहिजे. पाय जोडलेले नसावेत. क्रॉस लेग करून देखील बसायचं नाही. पेल्विक एरिया ओपन राहायला पाहिजे. 2 पायांमध्ये अंतर ठेवून बसायचं आहे. उठताना मागच्या बाजूने झुकून उठायचं नाही. कशा प्रकारे उठायचं, तर खुर्चीवर बसलेले असाल तर थोडंसं पुढे सरका, पाय पूर्ण जमिनीवर टेकवा आणि मग गुडघ्यांवरती प्रेशर देऊन उभे राहा. तर ही योग्य पद्धत आहे. गरोदर स्त्रियांना अनेकदा त्यांची पाठ, मान, खांद्यांमध्ये पेन होत असतं आणि हे पेन कधीकधी तुम्हाला सहनही होत नाही. झोपल्यावर त्रास होतो. प्रेग्नन्सीमध्ये वजन वाढतं, त्यामुळे उभं राहण्यामध्ये आणि बसताना किंवा साधी कामं करताना पोट वाढलेलं असतं, त्यामुळे अडचणी येऊ शकतात. नेहमी बसताना ताट बसा. त्यानंतर जमिनीपासून पाय जर वर असतील तर फुटस्टूलचा यूज करा किंवा एखादा स्टूल पायाखाली ठेवा. त्याच्यामुळे पाठीच्या खालच्या भागावरचा ताण कमी होतो. पाय ठेवण्यासाठी स्टूल नसेल, दोन्ही पाय जमिनीवर समान रीतीने ठेवता येण्या इतपत हाईट असलेल्या खुर्चीवर तुम्ही नक्की बसण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर जास्त वेळ बसून राहिल्यावर जे रक्ताभिसरण वाढवण्यासाठी किंवा जे काही पेटके येतात ते टाळण्यासाठी तुम्ही पायाचे साधे व्यायाम करू शकतात, ज्याच्यामध्ये स्ट्रेचिंग एक्सरसाइजसुद्धा आहेत. जेव्हा तुम्ही बसलेल्या स्थितीतून उभे राहता तेव्हा खुर्चीच्या काठावर सरका आणि पाय सरळ करून स्वतःला उभे करा. कंबरेने पुढे जास्त वाकायचं नाही. मी जसं दाखवलं की गुडघ्यांवर गुडघ्यांचा आधार घ्या, त्याच्यावर हातांनी प्रेशर देऊन उठा आणि त्याने ते तुम्हाला सहज जाईल. त्यानंतर तुमच्या कामाच्या ठिकाणी जिथे जास्त वेळ तुम्हाला बसायचं आहे, बसावंच लागतं, अशा वेळेला नियमित अंतराने उठून काही मिनटं तुम्ही वॉक नक्कीच केला पाहिजे. कामाच्या ठिकाणी जर तुमच्या डेस्कवर असाल तुम्ही, तर खुर्ची आणि डेस्क याचं म्हणजे टेबलशी समतोल व्यवस्थित हाईट वगैरे सर्व चेक करा, जेणेकरून जास्त तुम्हाला असं टेबलवरती वाकावं लागणार नाही. तर अशा पद्धतीने बसताना उठताना तुम्ही काळजी घेतली तर तुम्हाला नक्कीच पेन कमी होईल. पेल्विक एरिया ओपन राहिल्याने बाळालाही प्रसूतीसाठी आवश्यक असणाऱ्या पोझिशनमध्ये यायला त्याने मदत होईल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, हसत राहा, पॉझिटिव्ह राहा.